नमस्ते मॉम हेल्थ केअर, तुमचं सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आपण एक अशा काकूंना भेटणार आहोत की त्यांचे त्रास आपल्या सेंटरमध्ये येऊन कमी झालेले आहे. तर त्या काकूंची पहिला आपण ओळख करून घेऊयात. तर काकू, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी विद्या बनगिनवार, वाकडलाच असते. तर बघा, हे आपल्या बंगिनीवर काकू आहेत. तर काकू, मला सांगा, तुम्हाला सेंटरला यायच्या अगोदर काय त्रास होते? मला माझ्या आजाराची अगदी सुरुवात होती, पण पुढे त्रास होऊ नये म्हणून आम्ही सेंटर जॉईन केलं. आम्ही दोघं पण सेंटरला येत असतो. यांचे मित्र होते गायकवाड म्हणून, त्यांनी आम्हाला हे सेंटर सजेस्ट केलं. मग एक दोन दिवस हे केलं, फॉलो केलं आणि नंतर मग ॲडमिशन घेतली. मला माझी नस लागायची आधी, त्यामुळे चालताना त्रास होत होता. व्हेरिकोस वेन्सचं पण वाटत होतं आणि शुगर बीपी असल्यामुळे गोळ्या औषधी भरपूर होत्या. त्यामुळे सेंटरचा आधी अनुभव घ्यायचा आपण, म्हणून आम्ही सेंटर जॉईन केलं. तर बघा, काकूंना नस त्यांची हे व्हायची, दुखायला लागलेली आणि त्यांना व्हेरिकोज वेन्सचा पण प्रॉब्लेम होता आणि बीपी शुगरचा पण प्रॉब्लेम होता. तर काकू, मला सांगा, तुम्हाला सेंटरला आल्यापासून किती इफेक्ट पडलेला आहे? मला बराच आराम झालाय. म्हणजे चालण्याच्या याच्यात पण फरक पडला आणि जो ताण होता, चालताना जो ताण लागत होता मांडीला, पोटीला वगैरे, तो कमी झाला. तर बघा, काकूंना नस ज्यांची लागत होती ती लागायची पण कमी झाली आणि प्लस त्यांच्या पायाला जो ताण बसायचा चालताना वगैरे, तो पण ताण लागायचा कमी झाला. तर काकू, मला सांगा की तुम्हाला सेंटरला आल्यापासून किती इफेक्ट पडलेला आहे? 75-80% तर पडलाच, पण मध्ये माझा अनरेग्युलर झाला, त्यामुळे नाहीतर मग चांगला कमी झाला असता त्रास. आता यानंतर रेग्युलर करत जाईल. आम्ही हे पण मॉम चाम पण बुक केली आहे, तर हळूहळू होईलच कमी. तर बघा, काकू बोलल्या की रेग्युलर त्यामध्ये करत होत्या, पण काही त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेममुळे त्या रेग्युलर करू शकल्या नाहीत, पण त्या आता रेग्युलर येतात. त्यामुळे त्या जेव्हा रेग्युलर येत होत्या तेव्हा त्यांचे जो पायाचा प्रॉब्लेम होता, गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, प्लस त्यांना जो व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता, तो जवळजवळ 70-75% त्यांचा पूर्णपणे कमी झालेला आहे. तर काकू, मला सांगा, जी तुम्ही मॉम चॅम्प बुक केलेली आहे ती कोणासाठी बुक केलेली आहे? सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी म्हटलं तरी चालेल, कारण आमच्याकडे सगळे सॉफ्टवेअरवर आले आहे. बैठक खूप होते आणि फिरायला वेळ नसतो, कोणता व्यायाम होत नाही, म्हणून मॉमच्या आम्ही फायनल केली, बुक केली. तर बघा, काकूंनी स्वतःचा पण विचार केला, प्लस त्यांची जी मुलं आहेत ते इंजिनियर आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. एसी मध्ये काम बसून वगैरे असतं, त्यांची पाठ वगैरे दुखते. असे भरपूर जे IT सेक्टर मधले लोक आहेत त्यांना खरंच प्रॉब्लेम होतो. त्यांना आता काही जाणवत नाही, पण नंतर जसं त्यांचं एज होईल तसं त्यांना अजूनही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे बॅक पेन होऊ दे किंवा पाय दुखणे, हे त्यांचे त्रास होतच राहतात. तसं मी खरंच अजून जे IT सेक्टर मधले लोक आहेत त्यांना पण सजेशन करेन की तुम्ही पण रेग्युलर थेरपी करा, म्हणजे तुमचेही त्रास कमी होतील. तर काकू, तुम्ही आपल्या सेंटर बद्दल काय बोलताय? सेंटर बद्दल काय बोलायचं, हे एक कुटुंब आहे, परिवार आहे. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं की म्हणजे आपण वेळेवर रेग्युलर पोहोचत नाही, वेळ व्यवस्थित नसते, तर मग कसं जायचं, काय जायचं. पण इथे आल्यानंतर सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं. पूनम मॅम, शुभम सर आणि श्वेता मॅडम, हर्षदा मॅडम, अगदी गेल्यावर एकदम हसून हे नमस्ते मॅम, नमस्ते मॅम. नाही तर आपलं काय आहे, इथे अस्तित्व काही नव्हतं, पण इथे आल्यानंतर खूप आपलंसं वाटत होतं. काका तर अगदी एकदम रुळून गेले या सेंटरमध्ये. खूप छान वाटतंय. तर बघा, खरंच काका काकू इतके छान आहेत ना, आम्हाला पण छान वाटतं त्यांना बघितलं की. काकू तर कायम हसत असतात, प्लस काका आमच्या बरोबर चेष्टा वगैरे करतात, ते पण आम्हाला आवडतं. काका पण हसून खेळून छान असतात. खरंच तुम्ही पण सगळेजण रेग्युलर करा, म्हणजे तुमचे पण त्रास कमी होतील. काकू, जे आपल्या सेंटरला लोक येतात त्यांना तुम्ही काय सांगताल? आम्ही आमचा अनुभव पहिला हाच सांगतो की इथे या आणि आपले आरोग्य चांगले ठेवा. कारण आजकाल जनरेशन बदललं, राहणीमान बदललं, खाण्यापिण्याचं बदल झाले, त्यामुळे सगळ्यांना समदुखी आहे. सगळे सिनियर सिटीजन 60 नंतरचे तर सगळ्यांना काही ना काही त्रास आहे. कोणाला मानेचा त्रास, कोणाला पायाचा त्रास, काही ना काही आहे. तर त्यामुळे आम्ही सजेस्ट करत असतो की तुम्ही पण मॉम हेल्थ सेंटर जॉईन करा.
तर बघा काकू सांगतायतच की तुम्ही पण सगळेजण मॉम हेल्थ केअर आपलं जे सेंटर आहे वाकडमध्ये तेही तुम्ही सगळेजण जॉईन करा. ते पण रेग्युलर करतायत, तसे तुम्ही पण सगळेजण रेग्युलर करा, म्हणजे तुमचेही त्रास जे आहेत ते पूर्णपणे कमी होतील. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू.